नमस्कार, मी पल्लवी तुमचे कृष्णा फॅमिली व्लॉग्स मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण या ठिकाणी झटपट स्वयंपाक कसा बनवायचा ते बघूयात। अगदी नवीन रेसिपी आहे, त्याचबरोबर बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। तर बऱ्याच वेळेस काय होतं, पाहुणे यायचे असले की काय बनवायचं घाई गडबडीत हा प्रश्न पडतो आणि झटपट काय बनवायचं हे सुद्धा सुचत नाही। तर ही रेसिपी एकदा ट्राय करा, पाहुणे आल्यावर सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। तर आज आपण या ठिकाणी टम्म फुगलेल्या पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि साखर भात बनवलेला आहे। तर तुम्हाला या ठिकाणी मी फक्त साखर भात आणि पुऱ्यांची रेसिपी शेअर केलेली आहे। सगळ्यांनाच पुऱ्या बनवता येतात, पण टम्म फुगलेली पुरी बराच वेळ टिकून राहण्यासाठी काय करायचं ते आज महत्त्वाची टिप्स तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। त्याचबरोबर पुरी तेलकट होऊ नये यासाठी काय करायचं हे सांगण्यासाठी मी पुऱ्यांची रेसिपी शेअर केलेली आहे। पण इथे महत्त्वाची रेसिपी म्हणजे साखर भात बऱ्याच जणांसाठी नवीन आहे, तो कसा बनवायचा आहे। तर ही जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे, नक्की शेवटपर्यंत बघा। जेवढा दिसायला भारी दिसतो त्यापेक्षा खायला भारी लागतो। चला मग फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया, तुमचा वेळ न घेता। कुकरमध्ये भरपूर पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इकडे आता 1 कप तांदूळ घेणार आहे। काही खडे मसाले घेतलेले आहेत, हिरवी विलायची, 2-4 लवंगा, 2-4 मिरे आणि दालचिनी। या व्यतिरिक्त दुसरा खडा मसाला वापरण्याची गरज नाही आणि वापरू सुद्धा नका। त्यानंतर आता इथे तुमच्या आवडीचे तांदूळ घ्या। फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्या तांदळाचा भात चिकट होतो असे तांदूळ वापरायचे नाहीत। इथे तुम्ही इंडिया गेट सुद्धा वापरू शकता, हे बिर्याणीचे तांदूळ आहेत, किंवा मग कोलम सुद्धा वापरू शकतात। आता हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तांदूळ वापरायचे। तर हे तांदूळ आता एका पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इकडे पाणी गरम झालं की आपण हे धुतलेले तांदूळ पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। पण उकळलेल्या पाण्यामध्ये टाका, म्हणजे तांदळाचे तुकडे होणार नाहीत। आपल्याला अख्खा तांदूळ जेवढा छान शिजेल तेवढा दिसायला भात भारी दिसतो। तर चला, छान उकळी आली की मग काय करायचं, कुकरचं झाकण लावायचं नाही, अलगद कुकरचं झाकण ठेवायचं। हे तांदूळ तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा शिजवू शकता, कारण आपण जेव्हा झाकण लावतो तर तांदूळ कुठपर्यंत शिजत आला हे चेक करता येत नाही, म्हणून आपल्याला तांदूळ असे शिजवायचे आहेत। त्यानंतर साखर भाताला महत्त्वाचं म्हणजे खोबरं खूप चवीला छान लागतं भातामध्ये, त्यामुळे इथे खोबरं बिलकुल स्किप करू नका, नक्की खोबरं टाका। त्याने काय होतं, भाताचा फ्लेवर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे येतो। याला नारळी भात सुद्धा म्हणतात बरं का। बऱ्याच ठिकाणी ओलं खोबरं वापरलं जातं किंवा मग खोबऱ्याचं ओल्या दूध वापरलं जातं, पण आपण असेच तुकडे टाकणार आहोत। याने सुद्धा साखर भाताला खूप चांगल्या प्रकारे चवीला म्हणजे चव येते। आता इथे बऱ्यापैकी तांदूळ शिजत आलेले आहेत आणि झाकण न लावता तांदूळ शिजून घ्यायचेत। तर हे बघा, असे तांदूळ आबडधोबड शिजत आले की गॅस बंद करायचा आणि बोटाने तांदूळ तुटला की समजायचं शिजलेला आहे। आता एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथळण्यासाठी असं एखाद्या गाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत तांदूळ आणि थोडेसे पसरून ठेवायचे। जोपर्यंत तांदूळ थंड होत नाहीत तोपर्यंत बनवायला घेऊ नका, म्हणजे थोडेसे थंड झाले की भात बनवता वेळेस तांदळाचे तुकडे होत नाहीत, म्हणून थंड होण्यासाठी ठेवलेत। इकडे पुऱ्या बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामध्ये भरपूर चवीपुरतं मीठ घालायचे। त्याने चवीला म्हणजे मिठाचं प्रमाण व्यवस्थित असलं की पुरी खायला छान लागते। आता बराच वेळ पुरी टम्म फुगलेली राहण्यासाठी त्यामध्ये थोडीशी साखर घालायची, अगदी छोटा चमचा। यानं काय होतं, पुरी बराच वेळ फुगलेली राहते। आता दिवसभर राहत नाही, पण बराच वेळ टिकून राहते। तर साखर खूप महत्त्वाची आहे आणि पुरी तळण्यास म्हणजे पुरीला तळल्यानंतर कलर सुद्धा साखरेनं खूप छान येतो, म्हणून थोडीशी साखर वापरायची आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। आता पोळ्यांचं पीठ थोडंसं सैल असतं, त्याच्या जर पुऱ्या बनवल्या तर तेलकट होतात, म्हणून तेलकट पुऱ्या होऊ नये यासाठी आपण पुऱ्यांचं पीठ थोडंसं घट्ट मळायचं। आता पीठ मळून ठेवलंय, आपण इकडं साखर भात बनवून घेऊयात। तर मी ज्या कपाने तांदूळ घेतले होते त्याच कपाने अर्धा कप साखर घेतली। आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, साखर कितपत घालायची। तिकडे कढईमध्ये भरपूर तूप घालायचे। तूप तुम्ही जेवढं जास्त घालाल तेवढं जास्त भात हा कढईला चिटकणार नाही। आता खडे मसाले तर तुम्ही बघितलेच आहेत, साखर घेतलीये, खडे मसाले, खोबरं आणि तुमच्या आवडीचा फूड कलर घ्या। इथे तुम्ही रेड, येल्लो, ऑरेंज कोणताही कलर घेऊ शकता। खडे मसाले तुपामध्ये टाकायचे, खोबरं टाकायचं, अगदी 1 मिनिट परतून घ्यायचे। याला भाजायचं वगैरे काही नाही, अगदी थोडंसं खडा मसाला फुलला की खोबरं अगदी हलकं परतून घ्यायचंय आणि लगेच त्यामध्ये आपल्याला हे
शिजवलेले म्हणजे शिजवलेला जो भात आहे तांदळाचा तो टाकायचा आहे आणि मग साखर टाकायची लगेच आणि तांदूळ म्हणजे भात जो आहे तो आपल्याला आता छान परतून घ्यायचा आहे। अजून थोडंसं तूप टाकते जेणेकरून आपला जो तांदळाचा भात आहे तो कढईला चिटकणार नाही आणि छान सुट्टा सुट्टा तयार होईल। तर साजूक तूप भरपूर घाला, चवीला सुद्धा छान लागतं आणि चिटकण्यास पण म्हणजे चिटकणार नाही। त्यानंतर घालायचे केशरवालं दूध, हे ऑप्शनल आहे, केशर तुम्ही नाही टाकलं तरीही चालतं, पण काय होतं केशरचा फ्लेवर सुद्धा छान येतो। त्याचबरोबर थोडासा तुम्ही जर फूड कलर टाकला नाही तर केशरचा कलर हा भातामध्ये उतरतो। तर मी दोन्ही सुद्धा टाकले कारण मला फ्लेवर आवडतो। तर आता हे भात आपल्याला जोपर्यंत साखरेचं सुटलेलं पाणी संपत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा, 2 मिनिटं झाकण ठेवायचं, परत जे सुटलेलं पाणी आहे ते असं कोरडं करून घ्यायचं। जेव्हा पाणी संपतं भातामधलं त्यावेळेस आता यामधला थोडासा भात बाजूला काढून घेऊया। तर हे बघा आपण केशर टाकलं होतं त्यामुळे भाताला थोडासा कलर आलेला आहे येलो, तर त्यामधला थोडासा भात काढून ठेवलाय कारण व्हाईट आणि ऑरेंज दोन्ही कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं। तुम्ही फक्त ऑरेंज किंवा रेड सुद्धा बनवू शकता। आता फूड कलर टाकलाय तर फूड कलर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरीही भात चवीला सारखाच लागतो। फूड कलरनं काही वेगळा लागत नाही, फक्त दिसायला सुंदर दिसतो यासाठी फूड कलर वापरायचा। तर अर्ध्या भातामध्ये मिक्स केलाय, हा शिल्लक राहिलेला भात टाकायचा म्हणजे थोडासा भात दिसायला भारी दिसतो आणि खायला त्यापेक्षा भारी लागतो। तर बघा आता कलर छान मिक्स केलाय, अगदी 2 मिनिटं झाकण ठेवायचे, त्यानंतर आपला भात इथे रेडी झालेला असेल। आता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाका, पण शक्यतो काजू आणि किसमिसच टाका, बदाम पिस्ते टाकण्याची गरज नाही कारण ते दोन्ही सुद्धा भातामध्ये छान लागत नाहीत, फक्त काजू आणि किसमिसच छान लागतात। तर हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल तर टाका, नाही टाकले तरीही फक्त नारळ टाकल्यामुळेच भात चवीला छान लागतो, त्यामुळे नारळ नक्की टाका। तर चला आपला साखर भात तयार झालेला आहे। आता फटाफट आपण या ठिकाणी पुऱ्या तळून घेऊयात। तर पुरी बघा किती टम्म फुगती, कशीही लाटा तुम्ही या पद्धतीने जर कणिक छान मळून घेतली घट्ट तर पुरी खूप छान टम्म फुगते आणि साखर टाकल्यामुळे बराच वेळ पुरी टम्म फुगलेली राहते। आणि पाहुणे यायचे असेल की मग काय होतं, पुऱ्या चिमल्या की मग वाढायला कसं तरी वाटतं, त्यामुळे तुम्ही अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या अगोदरच तळून ठेवल्या की मग झटपट आपण स्वयंपाक वाढू शकतो। तर हे बघा मस्त टम्म पुऱ्या फुगलेल्या आहेत। आता या पुऱ्या तेलकट होऊ नये यासाठी काय करायचं, कणिक तर घट्ट मळायचीच आहे, पण पुरी तळता वेळेस एकाच साईडने एकाच वेळेस तळून घ्यायची आहे, ती साईड परत तेलामध्ये टाकायची नाही। आता जी खालची साईड आहे ती एकाच वेळेस चांगली लाल होईपर्यंत तळायची आहे आणि साखर टाकल्यामुळे पुरीला कलर सुद्धा खूप छान येतो बघा। आता ही साईड परत तेलामध्ये टाकायची नाही, तुम्ही जर परत त्या साईडने पुरी पलटवली तर मग खूप जास्त तेल पितात, त्यामुळे एका साईडने एकाच वेळेस पुरी तळायची आहे आणि छान पुऱ्या तळल्या की मग चवीला सुद्धा छान लागतात। त्यामुळे पुरी तळता वेळेस घाई गडबड करायची नाही आणि गॅस शक्यतो हाय टू मीडियम फ्लेमवरती ठेवायचा। एकदम फुल गॅसवरती जर तुम्ही पुऱ्या तळल्या तर मग त्या कशा आबडधोबड तळल्या की मग खायला गचगच लागतात, म्हणजे चवीला छान लागत नाहीत। त्यामुळे अगदी हळूवार पुरी तळून घ्यायची आहे आणि एकाच वेळेस एकाच साईडने तळायची आहे। तर चला झटपट अशा पुऱ्या तळलेल्या आहेत, साखर भात सुद्धा बनवलाय आणि माझी बटाट्याची भाजी मी अगोदरच बनवून ठेवलेली होती, त्याची रेसिपी शेअर केलेली नाही, पण भाजी खरंच खूप भारी झालती बरं का बटाट्याची। आणि तुम्हाला एकदा तरी नक्कीच बटाट्याच्या भाजीची पुरी बरोबरची रेसिपी शेअर करेल, म्हणजे ज्या पुऱ्यांबरोबर जी बटाट्याची भाजी बनवली जाते ती खायला खूप छान लागते, तर ती भाजी तुम्हाला एकदा नक्कीच शेअर करेल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेलवरती प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आणि तुम्हाला आजची पुऱ्यांची रेसिपी आणि साखर भाताची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माझे व्हिडिओज आवडतात की नाही बघायला ते सुद्धा सांगा आणि काही माझ्याकडून चुकलं असेल ते सुद्धा सांगा। भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।